खेळाडू स्वतः एक समालोचक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सामन्याला होईल सुरुवात. विजय पवार गोलंदाजी मार्कवरती, सुहास पवार स्ट्रायकिंगला. दोन पवार एकामेकाच्या विरोधात. पहिला बॉल, सुहास पवार ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉलवरती आक्रमण, उंच गेला, लांब देखील. पहिल्याच बॉलवरती टोकलाय सुहास पवारने. षटकार. आला यावेळेला आणखीन एक. मागील मॅच मध्ये 66 धावा आणि या सामन्याची सुरुवात पहिल्या दोन बॉलवरती 2 षटकाराने केली आहे. सुहास पवार षटकार. दोन षटकार विजय पवारच्या अगेन्स्ट. उजव्या शीच्या बाहेर रूम दिलाय, कट केला. स्क्वेअर कटचा अद्भुत आविष्कार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. 2 षटकारानंतर इथे चौकार येत असताना मला मिळतोय. अक्षरशः धुमाकूळ यथेच्छ धुलाई जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना सुहास पवारला आपण पाहतोय. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये त्याच्या नावावरती बाईक का आली. फॉर्मामध्ये हा खेळाडू आला आणि तिथून मागे वळून पाहिल्यात नाहीये. यावेळेला आणखीन एक लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑन राईट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुहास पवारच्या बॅटमधून चौकार. जिथे तिथे यहां वहां देखो जहां सारे जहां बस सुहास पवारची धावा. काय बॅटिंग केली आहे बाबा. 4 बॉलमध्ये 20 धावा. उजव्या शीच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. या फटक्याच्या सिलेक्शन वरती स्वतः सुहास पवार हताश आणि नाराज दिसला. त्याचं कारणही असं पाहायला मिळालं, उजव्या शीच्या फारसा दुरून जाणारा बॉल होता. विजय पवार पुढचा बॉल. उजव्या शीच्या बाहेर वारंवार हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. व्हाईट बॉल येत असताना मला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सुहास पवारचा खेळ बहरात येतोय. यावेळेला फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला या कॅच पासून आणि याच कारणास्तव इथून आपण पाहिलं तर एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. एकंदरीत 22 धावा. 22 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. 22 धावांचं षटक पाहायला मिळालं. तिथे मात्र विजय पवारने हाताळलं. शुभम जाधवला इन्व्हाइट करण्यात येतं. उतेकोल गावाला बिलॉंग करणारा आणि मानगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मानगावचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत असताना मला मिळेल. तिथे शुभमला आपण पाहतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सुहास पवार शो मस्ट गो ऑन. ऑन साइडला त्याने केलेली षटकार असतील आणि अगदी त्याच वेळेला लॉंग ऑन आणि त्याच वेळेला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला चौकार असेल. धावांची लयलूटच केले त्याने. हायलाइट्स पाहायला मिळाली मागील षटकामध्ये. यावेळेला याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरला केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. गॅप मोठा होता. पोकळी शोधली. सुईमधून धागा अलगत. आजचा दिवस काहीसा वेगळा राहिला सुहास पवारसाठी. आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. बॅकलिफ्ट चांगले ठेवल्यात. स्ट्रोक सिलेक्शन त्याहूनही अधिक चांगले. यावेळेला सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केला. सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. सेकंड साठी पलटलाय सुहास पवार. थांबवले इथे गणेश रणबिसेने.
त्याला ठाऊक आहे धाव बनण्यात थोडीशी अवघड बाब आहे. इथे एक सिंगल आली एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकंदरीत 27 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गणेश रणपिसे यांना आपण सध्या तगडीला स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. यावेळेचा बॉल लोड फुलटो जाय लॉंग ऑनला. विजय पवार चेंडूच्या खाली आलाय. धक्का इथे पहिला लागला. जिथे मात्र रणपिसे धावा आलेल्या नाही आहेत. गणेश बाद. आज पवारचा अगदी जवळचा साथीदार म्हणून आयकॉन स्पर्धांमध्ये सातत्याने एकत्रितपणे खेळणारे दोन खेळाडू आणि त्या यादीतील एक. मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव अर्थात किडनी मैदानावरती बॅटिंगसाठी येतोय. खडे गळवलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना बाला मिळतो. दोन्ही कल्याणचे खेळाडू आहेत. फलकावरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 27 ऑन दी बोर्ड. रोहित भालेराव किडनी बॅटिंगसाठी मैदानावरती आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला आतमध्ये येणारा वेगाने हा बॉल पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख युथ फॉर गुजरात जिग्नेशभाई पाटील यांचं आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळते हो ज्यांचं आगमन आपण या स्क्रीनवरती पाहतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. जिग्नेशभाई पाटील साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. प्रमुख युथ फॉर गुजरात म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्तंभ, बाबांच्या पावलावरती पाऊल टाकत राजकारणातील आणखीन एक रणधुरंधर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जिग्नेशभाई पाटील यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खोलातला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न डिगआउट केला. सिंगल मिळते. केवळ एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय जिग्नेशभाई पाटील साहेब प्रमुख युथ फॉर गुजरात ज्यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे. आदरणीय गणेशजी सावंत साहेब यांचंही आगमन आपण पाहत आहोत. आदरणीय आय विटनेस चॅनलचे सर्वे सर्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं समस्त मराठा समाजाचे परेशभाऊ मोरे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. समस्त मराठा समाज सेवा संघ सुरत परेश मोरे साहेब यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. सत्य संकल्प. धावफलकावरती धावा एकंदरीत 29 बनलेल्या आहेत. वैभव पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. पुढचा चेंडू यावेळेला लोअर फुलटोज होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने वधारती आहे. 30 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आणि कंठली गावाचा एक मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हे व्यासपीठ तुम्ही पाहताय. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रमुख मान्यवर आदरणीय जिग्नेशभाई पाटील साहेब यांचं आपण विशेष करून स्वागत करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. गुजरातचे आदरणीय CR पाटील साहेब खासदार म्हणून ज्यांच्याकडे आपण आवर्जून पाहतो त्यांचे चिरंजीव या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. युवकांचे प्रेरणास्थान. धावफलकावरती धावा जिथे 30 बनलेल्या आहेत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केलाय. विजय पवार फार वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल इथून मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती आहेत.
जिग्नेशभाई पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहता संपूर्ण व्यासपीठ स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत होतं. सर्वांचं हार्दिक स्वागत करूयात. धावफलकावरती 31 बनल्यात. 30 वर ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली. तदनंतर गणेश रणपिसे शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळाले आणि अगदी तदनंतर जिथे मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव आला आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 मध्ये केवळ 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. परंतु वैभव पाटीलने या षटकामध्ये धावसंख्येवरती लगाम लगावली आहे. ज्या रीतीने बॅटिंग चालू होती तोडफोड अंदाजामध्ये सुहास पवार बॅटिंग करत होता मैदानावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला लोअर फुल टॉस कट केला. क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या आवाकाच्या बाहेर. या बॉलवरती नो बॉल आहे आणि त्यावरती धावा आल्यात. नो बॉल आहे करण्यात आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर किती आल्यात आणि किंबहुना हा नो बॉल आहे की नाही याची शहानिशा इथे होईल. हा नोच बॉल आहे आणि अंपायर या बॉलवरती चौकार आहे. एकंदरीत 5 धावा. नो बॉल आणि त्यावरती चौकार. एकंदरीत आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती आहेत. जिग्नेशभाई पाटील साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती RK चषकासाठी होणं सर्वांसाठी खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचं आहे. आदरणीय जिग्नेशभाई पाटील साहेब प्रमुख युथ फॉर गुजरात म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं युवकांचे प्रेरणास्थान. मराठी भाषिकांसाठी आवर्जून आपण एक आशाचं स्थान म्हणून त्यांच्याकडे पाहतो. सातत्याने मुलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांची उपस्थिती पाहत आहोत. शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि या स्पर्धेकरिता ज्यांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. धावफलकावरती धावा जिथे एकंदरीत 37 बनलेले आहेत. वैभव पाटील गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि जिग्नेशभाई पाटील साहेब व्यासपीठावरती आहेत. यावेळेचा लोअर फुलटॉस बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल इथून मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे मात्र 38 बनले. एक विशेष बाब मैदानाच्या आतमध्ये देखील घडली होती. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये नो बॉल आला आणि त्याच वेळेला या स्क्रीनवरती तुम्ही पहा सुहास पवार याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एक चिमुकला मैदानावरती गेला होता. यावेळेचा बॉल ड्रायव्हिंग लेनवरती आहे. स्क्वेअर ड्राय केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न सुहास पवार. संगम मताने हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही खेळाडूंनी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहतोय 40 बनलेले आहेत. सुहास पवार बरोबर सेल्फी नव्हती. ती निखिल पारवे सोबत होती. सेल्फी घेण्यात आलेली पाहायला मिळाली होती काही चेंडू पूर्वी. 40 बनल्यात. 40 रन्स ऑन दी बोर्ड. सुहास उजव्या अशीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय जिग्नेशभाई पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती येणं किंवा या स्पर्धेला उपस्थिती गणेशभाई सावंत साहेब अगदी त्याच वेळेला संचालक आय विटनेस चॅनलचे आहेत आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय अशोकभाई पोटे साहेब यांचंही कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नायक मराठा समाज सेवा संघ सुरत परेशभाई मोरे साहेब यांचंही आपण आगमन पाहत आहोत. अध्यक्ष समस्त मराठा समाज सेवा संघ या सर्वांचं आपण विशेष करून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती सर्वांचीच प्रामुख्याने महत्वाची होती. आपलं येणे या स्पर्धेला 4 चांद लावून गेल्या. धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय जिग्नेशभाई पाटील साहेब प्रमुख युथ फॉर गुजरात म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने या युवकांच्या पाठीमागे
सातत्याने उभे राहणारा असं व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे आपण पाहतो गणेशभाई सावंत साहेब, संचालक आय बिटनेस चॅनल, त्याच वेळेला अशोकभाई पोटे साहेब, कार्यकारी अध्यक्ष नायक मराठा समाज सेवा संघ सुरत, आणि परेशभाई मोरे साहेब यांचं देखील आपण आगमन पाहत आहोत. निशी कर्णेकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. निशी कर्णेकर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. निशी हरिश्चंद्र कर्णेकर. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्यात, ऑन साईडला खेळण्यात आलाय. राईट हँडर बॅटने केला होता फटका. अगदी येणाऱ्या कालावधीमध्ये युथ फॉर गुजरातच्या माध्यमातून या विभागामध्ये आपण एक कबड्डीची भव्य दिव्य स्पर्धा पाहणार आहात. अगदी येत्या कालावधीमध्ये कबड्डीची स्पर्धा या विभागामध्ये आणि या सुरत नगरीमध्ये रंगताना पाहायला मिळेल. निशी हरिश्चंद्र कर्णेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोडचा सुपुत्र, रोड खुर्द गावाला बिलॉंग करणारा एक वेगवान गोलंदाज सुहास पवारच्या अगेन्स्ट. सुहास पवार ऑन साईडला केलाय. जागा बनवली होती त्याने. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. फलकावरती 44 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं विशेष करून आम्ही स्वागत करत आहोत. जिग्नेशभाई पाटील साहेब या संपूर्ण गुजरात मधील एक आदराचं स्थान, CR पाटील साहेब यांचे चिरंजीव. यावेळेला कोलातला बॉल होता. ऑन साईडला केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न इथे झालाय. रॉंग एंडला थ्रो. रॉंग एंडला थ्रो झाला. चुकीच्या दिशेने थ्रो करण्यात आला आणि याचंच कारण धावा इथे एकाच्या जागी 2 मिळाल्यात. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 46. त्यामधल्या सुहास पवार 39 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. एकटा लढतोय. एक पात्री अभिनय त्यानेही केलंय. सातत्याने धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. एकटा लढतोय. लढभई या वृत्तीने चांगल्या दर्जाचे स्ट्रोक पाहायला मिळालेत. अगदी धावा खोऱ्याने त्याने गोळा केलेलं पाहायला मिळाल्यात. सुहास पवार स्ट्रायकर हिंडला आला. डावखुऱ्या हाताचा एक प्रतिभावान, प्रतिभा संपन्न असा खेळाडू. प्रतिती यश आहे. प्रसिद्ध तितका असा पाहायला मिळाला. एक वेगळा टान्स पाहायला मिळतो. अगदी बॅकलेफ्ट पुढे घेऊन येतो आणि तदनंतर फटकेबाजी करत असताना पाहायला मिळाला. दिशाहीन आहे. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 47 ऑन द बोर्ड. निशीचा हा चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून निघणारे प्रत्येक फटके हे आगीचे गोळेत पाहायला मिळालेत. सुहास पवारच्या बॅट मधून आणखी एक चौकार. अर्धशतक कंप्लीट झालंय. मोठं लक्ष उभं करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेला फटका फसला. चेंडूने उंची जास्त घेतली आहे. लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये जय सोनीने झेल टिपला. खुशबू गुजरात की एक चांगला झेल. फलंदाज बाद. खेळ शेष आहे आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी मैदानावरती अक्षय निवातेला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्हा, दापोली तालुका आणि पालघरचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. तळ कोकणातील खेळाडू मैदानावरती येत असताना या स्पर्धेला पाहायला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचा एक दर्जेदार खेळाडू, पालघरचा खेळाडू आहे अक्षय निवाते. बॅटिंगसाठी 51 बनल्यात.
बाहुबली आहे मैदानाच्या आतमध्ये, तो दाखल झालाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. निशित कर्णेकर पुढचा चेंडू. यावेळेला आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, बाटची आतली कडा, फलंदाज इथे मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. अक्षय निवाते स्वतः सांगतोय होय बॅटला बॉल लागला होता आणि तो झाला बाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा मांडल्या 51. 52 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. या आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल, जो आवाज IPL मध्ये तुम्ही ऐकला, जो आवाज प्रो कबड्डी, प्रो खो खो, प्रो गोविंदामध्ये तुम्ही ऐकला आणि तो आवाज तुम्ही सुरत नगरीमध्ये ऐकताय. या आपण कुणाली दाते सर यांना इन्व्हाइट करूया त्या सेकंड इनिंग मध्ये. त्याआधी या आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळणार आहोत. कुणाली दाते आपल्यामध्ये दाखल झाले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया जिग्नेश भाईंचं. तथा आयोजकांना विनंती करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून एक देखणं मानचिन्ह आणि स्वागतार्थ पुष्पगुच्छ, मायेची आपुलकीची आदराची शाल देऊन सन्मान करूयात युथ फॉर गुजरातचे प्रमुख आदरणीय जिग्नेश भाई पाटील यांचं. सध्याच्या घडीला युवा कार्यकर्त्यांमध्ये अखंड गुजरातमध्ये चर्चेचं नाव जिग्नेश भाई पाटील. विविध सामाजिक उपक्रम तथा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवल्या जातात ते युथ फॉर गुजरातचे प्रमुख आपल्याला या ठिकाणी आज प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक म्हणून लाभले आहेत, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं या RK स्पोर्ट्स स्पर्धेकरिता आमच्या या सुरत शहरातील मराठी बांधवांकरिता सातत्यानं उल्लेखनीय कामगिरी राहते आणि सातत्यानं त्यांचं काम या आमच्या मराठा समाजाकरिता राहिलंय. आमचे प्रेरणास्थान, आमच्या सर्वच बांधवांचे प्रमुख मार्गदर्शक युथ फॉर गुजरातचे प्रमुख आदरणीय जिग्नेश भाई पाटील. यानंतर पुढील सन्मान मी RK यांना विनंती करतोय करण्याकरिता. त्यांच्या समवेत आमचे मार्गदर्शक सुरतमधील प्रसिद्ध अशा आय विटनेस चॅनलचे प्रोप्रायटर संचालक आदरणीय गणेश भाई सावंत यांचा देखील करूया सन्मान. व्यासपीठावरती जिग्नेश भाईंच्या समवेत ते देखील उपस्थित आहेत. हा सन्मान करण्याची पवार आणि त्यांच्या समवेत राहुलजी कोंडेकर यांना मी विनंती करतोय की आपले या बांधवांचे आणखी एक मार्गदर्शक गणेश भाई सावंत यांचा देखील आपण सन्मान करूयात. मला आताही आठवते विविध सामाजिक कार्यक्रम आपल्या वाहिनी अर्थातच
आय विटनेस चॅनल वरती प्रसारित करण्याचं काम गणेशभाई करत असतात आणि सातत्यानं मराठी समाजाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांची देखील उल्लेखनीय कामगिरी आपण पाहतो. धन्यवाद गणेशभाई, आपणास ईश्वर दीर्घायुष्य देवो हीच सदिच्छा. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय. आदरणीय कार्यकारी अध्यक्ष नायक मराठा समाज सेवा संघ सुरत सन्माननीय अशोकभाई पोटे यांचा आपण सन्मान करणार आहोत. महाड तालुक्यातून येत असताना आमच्या या सुरत शहरातील समस्त मराठा बांधवांचं आदर्श स्थान राहिलेले आमचे अशोकभाई पोटे सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांचा आर्थिक हात असतो अशा अशोकभाई पोटे यांचा देखील आपण सन्मान करतोय व्यासपीठावरती. तुकारामजी यादव आणि सुमित रणपिसे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून एक आकर्षक मानचिन्ह, मायेची आपुलकी, स्वागतार्थ पुष्पगुच्छ अशोक पोटे साहेबांना देखील गणपती बाप्पा दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना करूया ईश्वराचरणी. धन्यवाद पोटे साहेब. यानंतर पुढील सन्मान आमच्या मूळच्या केळगण गावचे सद्गृहस्थ तथा समस्त मराठा समाज सेवा संघ सुरतचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय परेशभाई राऊ मोरे यांचा आपण सन्मान करतोय. हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय भरत रणपिसे आणि संवेद अनंता कुडले आपणा दोघांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील सन्मानित करूयात. या स्पर्धेचं एक मानचिन्ह तथा मायेची आपुलकीची उबदार शाल आणि स्वागतार्थ पुष्पगुच्छ. परेशभाई म्हटलं की आमच्या विभागातील एक आदर्श व्यक्तिमत्व, सुरत शहरामध्ये आपल्या नावाचा एक दबदबा त्यांनी निर्माण केलाय आणि मग केळगणकरांना सातत्याने त्यांचा सहकार्याचा हात राहिलाय. या सर्वच मान्यवरांच्या समवेत व्यासपीठावरती आणखी एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे मित्रांनो. आर.के. स्पोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय रुपेश कोंडेकर यांचे वडील, केळगण गावचे पोलीस पाटील आणि आमच्या आर.के.चे पिता आदरणीय रमेशजी कोंडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय प्रवीण अंबिके आणि रवी महाडिक आपल्या दोघांना की आपल्या काकांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय. आदरणीय कोंडेकर काका, खास केळगणहून ही स्पर्धा आपल्या लेखानं जो काही लेखाजोखा या सुरत शहरामध्ये निर्माण केलाय, सुरत नव्हे तर आता गुजरात बरोबर राजस्थान, गोवा, महाराष्ट्र या सगळ्याच राज्यांमध्ये आर.के. स्पोर्ट्स नाव आदरानं आदबीनं घेतलं जात आहे. त्याकरिता आपले आभार, धन्यवाद. एक लाख मोलाचा हिरा आपण या समाजाच्या सेवेकरिता दिलाय त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. व्यासपीठावरील सन्मान आता सध्या तात्पुरता आपण थांबवतोय. क्रिकेटकडे वळूयात ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ IPL आदरणीय कुणाल दाते सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. धन्यवाद. 52 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि सुरुवात झाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावांची. 14 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा आहेत. निखिल आणि सचिन काटकर ही सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये. दोन्ही तगडे फलंदाज आहेत. मुंबईसाठी चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि नेहमीच धावा केलेल्या आहेत. आणि सध्या आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर जिग्नेशभाई पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि युथ साठी नेहमीच पुढे आलेलं हे नेतृत्व आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. फुटबॉलवर त्यांचं विशेष प्रेम, क्रिकेटवर त्यांचं प्रेम आणि आता भविष्यात इथे कबड्डीच्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून होतील. तीन ओव्हर आता फक्त शिल्लक आहेत आणि 3 ओव्हरमध्ये धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 38 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि 3 ओव्हरमध्ये 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 ओव्हरच्या दरम्यान. या मॅच मध्ये टार्गेट होतं 52चं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात.
इनसाइड आउट, चांगला फटका इथे सजवलाय. बॉल चाललाय कव्हर्सला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तुम्ही पाहताय RK चषक 2026 ची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं आयोजन आपण गेले 15 वर्ष पाहतोय. हे या वर्षीचं 16वं पर्व आहे. स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची, आपल्या अभिमानाची आणि वाटचाल परंपरेची म्हणजेच RK चषक 2026. आज अंतिम रात्र या स्पर्धेची. बॅटची कडा, विकेट कीपरने टिपलाय झेल, फलंदाज बाद होतोय आणि विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी. पण या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या तरी आपण पाहतोय विकेट गमावलेली आहे. युथ फॉर गुजरात चॅरिटेबल ट्रस्ट देखील आहे आणि त्याच्या माध्यमातून सातत्याने चांगलं काम जिग्नेशभाई पाटील करताना पाहायला मिळत आहेत आणि या परिसरातलं एक डायनामिक लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यूथसाठी अनेक प्रोग्राम्स ते सातत्याने राबवत असतात. त्यांच्या NGOच्या माध्यमातून 7,000 व त्यापेक्षा जास्त व्हॉलंटरीज सातत्याने काम करत असतात आणि युथ फॉर गुजरात ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून आपल्या संपूर्ण जगासमोर आहे. आज ते इथे उपस्थित झालेले आहेत. यंग लीडर आहेत, चांगले ॲडमिनिस्ट्रेटर आहेत आणि त्यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. पहिले षटक संपले, दुसऱ्या षटकाची सुरुवात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 आणि आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. सुहास पवारने फलंदाजाला केले गार. करत होतो युथ फॉर गुजरातची आणि ही जी फर्म आहे ही सातत्याने एज्युकेशन, मेडिकल आणि युवकांसाठी काम करते. युथच्या एम्पॉवरमेंटसाठी काम करणारी ही संस्था आहे आणि त्याचमुळे चर्चा असते नेहमीच जिग्नेशभाई पाटील यांच्या कार्याची. त्यांच्या वडिलांचा वारसा ते पुढे चालवतायत, सातत्याने चालवतायत. सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं नाव राहिलेलं आहे आणि आज ते आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. कारण ही स्पर्धा आपली अभिमानाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, मराठी समाजाच्या सन्मानाची स्पर्धा आहे. अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करेल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा झाल्या, परंतु त्याच्यानंतर विकेट आलेले आहेत. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत सुहास पवारने. तो आता हॅट्रिकवर असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय शुभम जाधव. मानगावचा मान म्हणजेच शुभम जाधव आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. ज्या वेळेला तुम्ही धावा चेस करण्यासाठी उतरलाय 52 लक्ष्य आहे. या खेळाडू भोवती वलय आहे. मानगावचे अनेक नागरिक या परिसरामध्ये सातत्याने काम करत असतात. नेहमी चर्चेचा विषय ठरलाय हा खेळाडू, मानगावचा सुपरस्टार. पुढचा बॉल सुहासचा. आल्या आल्या बॉल हवेत गेलाय. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. झेल होण्याची शक्यता आणि हॅट्रिक कंप्लीट. या मॅच मध्ये सुहास पवारच्या नावावर आउट होतोय शुभम जाधव. दोन 2015 मध्ये युथ फॉर गुजरात सॉकर लीग देखील झाली होती. त्याच्यामध्ये देखील 8 संघ सहभागी झाले होते आणि 8 संघांनी खूप चांगले स्लोगन्स या जगाला दिले होते. त्याच्यापैकी अहमदाबाद टीमने सेव्ह ट्री सेव्ह अर्थ, गांधीनगर टीमने क्लीन इंडिया, सुरत या टीमने अवॉइड प्लास्टिक, बरोडा टीमने से नो टू ड्रग्स, त्याचबरोबर डोनेट ब्लड, एज्युकेट गर्ल चाइल्ड,
राजकोट टीमने, भावनगर या टीमने स्टॉप चाइल्ड लेबर आणि जामनगर टीमने सेव्ह वॉटर असे सामाजिक संदेश त्यांच्या सॉकर लीगच्या माध्यमातून दिले होते. त्यानंतर अंडर 14 ची देखील सॉकर लीग आपण पाहिली. अंडर 17 ची सॉकर लीग फुटबॉल टुर्नामेंट स्कूल लेवलला, इंटर स्कूल लेवलला याच संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अनुभवली आहे. युथ फॉर गुजरात. आणि खऱ्या अर्थाने जिग्नेश भाई पाटील नेहमीच युवकांचं प्रेरणास्थान राहिलेले आहेत. युवकांसाठी कार्य करणारी संस्था आणि त्यातल्या त्यात युवकांचा राजा म्हणून जिग्नेशभाई पाटील यांचा उल्लेख नेहमीच राहिलाय. तरुणांच्या गळ्यातलं ताईत, युवकांसाठी मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व, त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये. त्यांचा भव्य सन्मान नुकताच या आर-के ट्रॉफीमध्ये, आर-के चषकामध्ये संपन्न झालाय. बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातात आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यानंतर हॅट्रिक आली आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विजय घाणेकर. फलंदाजी करावी लागेल घाणेकरला, कारण सध्या तरी आपण पाहतोय संघ अडचणीमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, 3 ओव्हरमध्ये 38 करायच्या होत्या. 52चं टार्गेट आहे. मॅचमध्ये बॅकफुटला संघ. आता मात्र बॅटच्या टो एंडला बॉल लागला, हवेत होता, शॉट कव्हरला, तिथून बॉल निघतोय तोपर्यंत एक धाव मिळते. घाणेकरच्या खात्यामध्ये एक सिंगल. टीमची धावसंख्या षटक क्रमांक 2 इथे मात्र संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर फक्त 17 धावा झालेल्या आहेत या मॅच मध्ये. लक्ष आहे 52चं आणि अजूनही धावा करायच्या आहेत 35. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण असणार आहे. चला मॅच सुरू ठेवा, फास्ट खेळा. भरपूर सामाजिक कामं सातत्याने जिग्नेशभाई पाटील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमुख आहेत युथ फॉर गुजरात, सी.आर. पाटील यांचे ते चिरंजीव आहेत आणि वडिलांचा जो सामाजिक वारसा आहे तो पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते सातत्याने करत आलेले आहेत. मोठं नाव राहिलंय सामाजिक क्षेत्रातलं, राजकीय दृष्ट्या या गुजरात मधलं सी.आर. पाटील साहेबांचं. आणि संसदेमध्ये देखील आपण पाहतो सी.आर. पाटील साहेब नेहमीच मराठी या भाषेवर आणि अमोल कोल्हे यांनी विचारलेल्या प्रश्नावर खूप चांगलं भाष्य आणि उत्तर त्यांनी मराठीत दिलं होतं. आणि त्याचमुळे अशी जी माणसं आहेत आपल्या मराठी समाजाची पाठी नेहमीच वर मिरवणारी माणसं आहेत, त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. केंद्रीय जलमंत्री म्हणून त्यांची ओळख जगाला राहिलेली आहे. असं हे नेतृत्व आणि त्यांचे चिरंजीव जिग्नेशभाई पाटील जे युवकांचं नेतृत्व करतात. चांगला बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. याही ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. दबाव आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर आहे. पिछाडीवर चाललाय हा संघ. खतम नाही हुआ है, टाइम आहे. पुढचा बॉल, बॉल हवेत आहे. आता मात्र उंच जास्त गेलाय, ढगात चाललाय बॉल, झेल होण्याची शक्यता. कॅच, फलंदाज बाद. करणे हा झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. गोल्डन हंडीचं आयोजन केलं जातं याच जिग्नेशभाई पाटील यांच्या माध्यमातून. म्हणजेच काय, आपण पाहतोय अनेक सण उत्सव, मराठी सण याही परिसरामध्ये साजरे केले जातात आणि याचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. हे जगाला माहीत व्हायला पाहिजे की सुरतमध्ये देखील आपले मराठी सण आणि आपली मराठी माणसं खूप चांगल्या हुद्द्यावर आहेत, चांगली कामं करतायत. याच्या मागचं श्रेय सी.आर. पाटील साहेबांचं देखील आहे आणि त्यातल्या त्यात जिग्नेशभाई पाटील यांचं देखील आहे. कारण तरुणांना ते नेहमीच मार्गदर्शन करतात. तरुणांच्या व्यवसायात त्यांना भरारी कशा पद्धतीने घेता येईल याच्यासाठी ते अग्रेसर राहिलेले आहेत आणि त्याचमुळे आर-के एक परिवार झालाय. या परिवाराच्या पाठीशी ही मंडळी नेहमीच उभी राहिली आहे आणि सातत्याने गेल्या 16 वर्ष ही परंपरा आहे, वाटचाल परंपरेची आहे. आणि तुम्ही पाहताय आर-के चषक स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. चांगला फटका आहे. यावेळेला गॅपमध्ये डीपमध्ये फिल्डर आहे परंतु त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. मनगटातली ताकद झोकली आहे, बॉल सीमा पार, मनगटात आहे जोर, मारलाय कडक 4, चौकार.
धावसंख्या स्कोर बोर्डवर आता कुठेतरी 21 धावा 21. 21 धावा फलकावर लागल्यात. निखिल अजूनही मैदानामध्ये आहे. निखिल एक दमदार बॅटर आहे. निखिलने शतक देखील ठोकलं होतं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये विसरून चालणार नाहीये. निखिल पारवे परत एक वेळा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. यावेळेला बीट केलंय गोलंदाजाने. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट. प्रथमेश बेसर सध्या गोलंदाजीसाठी आणि सध्या तरी मी म्हणेन विकेट सध्या तरी पिछाडीवर चाललाय, कारण एक मोठा फटका आला त्याच्यानंतर परत एक डॉट बॉल. आता मात्र बॅटच्या एकदम आतमध्ये लागतोय. ऑन साइडला दिशा दिली. एक सिंगल इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झाला. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23-23. 52च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 23 धावा झाल्यात. कोविड काळामध्ये देखील खूप चांगली कामं सातत्याने केलेली आहेत जिग्नेशभाई पाटील यांनी देखील, कारण कोविड काळामध्ये इथल्या अनेक परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांनी खूप मदत केली आहे. आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल येतोय आणि ओव्हरची होती आता समाप्ती. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा करायच्या होत्या. 52. 29 धावांची गरज येणाऱ्या 6 बॉलमध्ये. टेम्पो 11 या टीमचे कॅप्टन सर्व संघ घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. टेम्पो 11. सो म्हणूनच युथ आयकॉन म्हणून एक वेगळी ओळख जिग्नेशभाई पाटील यांची राहिलेली आहे. मग मराठी सण उत्सव, कोविड काळामध्ये केलेली प्रत्येकाला मदत, त्यामुळे एक हक्काचं स्थान त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केले. अनेक खेळांवर त्यांचं प्रेम आहे. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. वाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहे 24. 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टेम्पो 11चे सर्व खेळाडू या. सगळे खेळाडू घेऊन यायचे आहेत टेम्पो 11, कारण आता जिग्नेशभाई पाटील आपल्या बरोबर ती ओळख परेड होईल आणि मग आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. पुढच्या चांगला फटका डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. निखिलच्या बॅट मधून आता सिक्सर आलाय. ओ, हा बॉल चांगला होता. शेवटच्या क्षणाला बॅट खाली आणली आणि हा डॉट बॉल येतोय. षटकाराच्या मदतीने टीमची धाव बोर्डवर 30 धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. येणारे बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 4 बॉलमध्ये 22. 4 बॉलमध्ये 22 धावा करायचे. षटकारच पाहिजेत. निखिल मारेल का? हा बॉल लॅप स्वीपचा प्रयत्न होता. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट होतील. आता 20 धावांची गरज येणार 3 बॉलमध्ये. 3 चेंडू 20 धावा. 19 केल्या तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. 3 बॉलमध्ये 20 धावा करायच्या आहेत. अजूनही काही घडू शकतं. शक्ती चषकामध्ये जयेश पाटील जेपीने हा कारनामा केला होता. 19 धावा केल्या होत्या 3 बॉलमध्ये. त्यामुळे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. परत एक वेळा मागेच मारण्याचा प्रयत्न. यावेळेला बीट केल्या. आणखीन एक डॉट बॉल. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामन्याची हवा निघाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर आहे. त्यामुळे जे समर्थक आहेत ते मात्र थोडेसे निराश झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. पुढचा बॉल निखिल शेवटपर्यंत टिकला, परंतु बॉल कमी आलेले आहेत वाट्याला. डाऊन दी ग्राउंड एक चांगला फटका. बॉल चालला सीमारेषे लगत आणि आहे तो चौकार. सह्याद्री वॉरियर्स. जसा सामना संपेल सगळेच्या सगळे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला यायचं, लक्षात घ्या. आणि इथे मात्र हा सामना फिनिश. सह्याद्री वॉरियर्सने हा सामना जिंकलेला आहे. सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात
आता संघ खेळताना दिसेल. टेम्पो 11 दोन्ही टीम लाईन अप करा आणि आमच्या मेन स्टेज कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला यायचं आहे. सह्याद्री वॉरियर्स आणि टेम्पो 11. चला आता पुढची सूत्र परत एक वेळा दीपेश माने सर यांना आपण आमंत्रित करूया. जाऊया त्यांच्याकडे आणि त्यानंतर त्यांचाच आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मधून येईल. त्यांनी संपूर्ण भारतभर क्रिकेट रसिकांच्या मनावरती अधिराज्य केलंय. चला एक विशेष टॉस आपण चेक. मॅन ऑफ द मॅच आहे सुहास पवार.